मित्रांनो, आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे. मागच्या पण मैदानात मी बाईट घेतली. वैभव मामाच्या नियोजनात बैल आला आणि घाटावर इकडे सगळ्या मैदानात बैल गुलालात राहायला लागला. आज भैया काय सांगायचं, बैल घाटावर तुम्ही मुळशी भागात इकडे येत आहे, आता घाटावर पण नाव प्रसिद्ध करायला लागलाय. खूप आनंद होतोय. आतापर्यंत एक नंबर नाही झाला, पण आज एक नंबर करून दिला आम्हाला त्यांनी. खूप आनंद होतोय, घरच्यांना पण खूप आनंद झालेला आहे. आता ही विजयाचं श्रेय कोणाला द्यायचं? विजयाचं श्रेय आमच्या भाऊंना. भाऊ आहेत मोठे, राजू भाऊ मारणे, त्यांना. त्यांच्यामुळे आज सगळे इथे आम्ही आहे. आणि वैभव ड्रायव्हर, आपला वैभव मामा त्यांनी नियोजन करून दिलं. आता नियोजन तोच करतोय सध्या. दोघांना श्रेय जाईल. काय सर्जाची काय खासियत सांग चला? सर्जाची काय, खालून गेले की तो वर वर वाढतच जातो. कमी कधी अजूनपर्यंत नाराज केलं नाही त्यांनी आम्हाला. बैल चांगला अजून म्हणजे असं कमी आतापर्यंत कोणच झालाच नाही. चांगलाच पळत चाललाय. ही खरेदी कुठून केलेली हो आपण? खरेदी चाळीसगाव, संभाजीनगर. आता ही खरेदी करताना काय तुम्ही बैलात काय क्वालिटी बघितलेली हो? बैलात आम्ही पळताना बघितला होता, ते पळ बघूनच घेतला. अंगाबिंगाला चांगला आहे म्हणलं. भाऊनी सगळं बघून केलं, आमच्या भाऊंनी. आता आज कोण कोण सहकार्य होत? कारण ही एकट्याचं काम नाही, सगळ्यांचं सहकार्य होतं मित्रांनो. त्यावेळेस गोलात बैल राहत असतो आणि यश मिळत असते. तेवढं आहे. आमचे सगळे सहकारी सगळे दरवेळेस आमच्या सोबत असतात. त्यांचे आम्हाला जास्त सहकार्य होते. अजून आमचे भाऊंचं तिकडून सारखे असतात आमचे. नाही काय सांगायचं, आज गुलालात राहिलाय बैल आणि गुलालात राहण्यासाठी भरपूर म्हणजे माणसं झटत असतात. आपला बैल गुलालात राहिलाय. हो, आनंद आहे आज भरपूर. बैल चांगला पडला, तिन्ही फेऱ्याला बैल चांगला पडला. फक्त पावसामुळे थोडा जरा गोळ झाला होता, पण पाऊस थांबल्यानंतर व्यवस्थित गाडी पडली फायनल. बैलानं आज एक नंबर मिळवून दिला. हो, आनंद आहे. चांगल्या बैल पळला, आता चांगलाच पळायला लागलाय वैभवच्या नियोजनामुळे, आणि असंच पुढे पळत राहील. आता हे पण आहेत मित्रांनो, तुमचं काय सहकार्य असतंय? सहकार्य म्हणजे आम्ही सगळे बैलाचे हेच आहेत. सहकार्य एवढं नाही बोलता येत. मित्रांनो, आनंद झालाय. ते बैलाचे मालक आहे, ते आता शब्दात व्यक्त करू शकत नाही. तरी दोन शब्द आपल्या बैलाविषयी सांगा, कारण बैलाने एक नंबर मिळवून दिलाय. आज आमचा रात्री अचानक पायरा झाला 10:30 वाजता. आणि वैभव म्हटलं उद्या वडील पण येणार आहेत, पायरा आपल्याला चांगला कर. तर वैभव म्हटला काय विषय नाही, गाडी आपली आज राहणार म्हणजे राहणारच. जाऊ म्हटलं, आपल्याला जायचं फिक्स आहे. मग रात्री आम्ही 10:30 वाजता चिठ्ठ्या टाकल्या, चिठ्ठ्या निघत असताना. आणि मग आमच्या चिठ्ठ्याकडेच लागलेल्या, मग आमच्या भावाच्या चिठ्ठ्या होत्या त्यांनी आधी टाकलेल्या, त्याच्या चिठ्ठी पळालो आज आम्ही आणि एक नंबर गेला गाडी. आज आनंद भरपूर आहे. आज घाटावर दुसरा गुलाल आज. तसं तिसरा गुलाल आहे, पण वैभव मामाच्या नियोजनात दुसरा गुलाल. तर आता असंच तुम्हाला शुभेच्छा करतो, गुलालात राहील आणि आनंद ठेवल. धन्यवाद.